राजकारणामध्ये पॉप्युलर पॉलिटिक्समध्ये कास्ट, कॅश अँड क्रिमिनल हे मोठे ग्रेडियंट बनलेले आहे. आपल्याकडे नाही आहे, असं तुमच्याबद्दल नाही बोलत आहे मी. त्यामुळे आपल्या सगळ्यांना जर याचं शुद्धीकरण करायचं असेल तर महाराजांच्या कर्तृत्वाचं, गुणवत्तेचं आणि त्यांच्या शासन पद्धतीचं, प्रशासकीय कौशल्याचं अनुकरण विशेषतः राजकारणात असणाऱ्या लोकांनी जास्त केलं पाहिजे. आपण जयंती आणि पुण्यतिथ्या उत्सवात साजरा करतो, पण खऱ्या अर्थाने त्यामागे असणारा भावार्थ हाच आहे की थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हात सापडे बोध करा. मला अतिशय आनंद आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी सगळे सुख, संपत्ती, सत्ता लोळण घेत असताना देखील उपभोग शून्य स्वामी म्हणून त्यांनी आरामात न राहता हे तर रयतेचे राज्य आहे असं म्हणून त्यांनी सर्वसामान्याची प्रामाणिकपणे सेवा केली. त्याच्या उद्धाराकरता, विकासाकरता सातत्याने प्रयत्न केला. आज छत्रपती शिवाजी महाराज आमच्यामध्ये नाही आहेत आणि हे काळाच्या ओघात सत्य आहे की जो जन्माला येतो त्याचा मृत्यू पण अटळ आहे. पण आज जेव्हा आपण त्यांचं स्मरण करतो, आज जेव्हा आपण कधी त्यांची जयंती, पुण्यतिथी करतो, त्यांची स्मारकं उभी करतो, त्यामागे उद्देश हाच आहे की त्यांच्या जीवनामधून एखादी गोष्ट आपल्यालाही घेण्यासारखी आहे का, आणि ती जर असेल तर मला असं वाटतं की ती आपल्यापैकी प्रत्येकाने घेण्याचा प्रयत्न केला तर या युगप्रवर्तक राजाचे एवढे मोठे गुण आहेत की एक एक गुण जरी घ्यायचा प्रयत्न केला तरी मला असं वाटतं की आपला समाज, आपला देश हा निश्चितपणे आज आहे त्यापेक्षा अनेक पटींनी पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. आत्मनिर्भर भारत, $5 ट्रिलियन इकॉनॉमी, 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी, विश्वगुरु आपण हे म्हणतोय, पण ते व्हायचं असेल तर आपल्याला बदलावं लागेल. लोकांना बदलण्याचं आव्हान करणं सोपी आहे, पण बदलण्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. आणि त्याकरता या युगप्रवर्तक राजाचा आदर्श, त्यातली गुण, त्याच्यातली विशेषता, कार्य, कर्तृत्व, त्याचा जीवनपट यातलं जेवढं अनुकरण आपल्याकडे होईल तेवढ्याच प्रमाणामध्ये आपला समाजामध्ये गुणात्मक परिवर्तन होईल.